गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू आवर एस आर जीनियस अकॅडमी. आज आपण इंग्लिश ग्रामरमधील क्वेश्चन टॅग हा टॉपिक पाहणार आहोत. तर पहिले समजून घ्या क्वेश्चन टॅग म्हणजे काय. एखाद्या विधानाच्या शेवटी जोडलेला छोटा प्रश्न ज्यामुळे त्या विधानाची खात्री मिळते. एक्झाम्पल बघा, सी इज अ गुड सिंगर. ती चांगली गायिका आहे. इजंट सी हा छोटा प्रश्न दिलेल्या वाक्याबद्दलची कन्फर्मेशन देते की ती चांगली गायिका आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. इजंट ही हा छोटा प्रश्न आपल्याला दिलेल्या वाक्याबद्दल खात्री देते की तो डॉक्टर आहे. थर्ड एक्झाम्पल बघा, ही कॅनॉट ड्राईव्ह अ कार. तो कार चालू शकत नाही. कॅन ही हा छोटा प्रश्न दिलेल्या वाक्याबद्दल खात्री देते की तो कार चालू शकत नाही. चला तर आता आपण डिटेल्समध्ये बघूया. आता बघा, जर सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह होतो. हा आपला पहिला नियम आहे. बघा, आपल्याला सेंटेन्स दिलेले आहे सी इज हॅपी. हे काय आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे इथे काय आहे? सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट, नो, नेव्हर यांसारखे नकारार्थी शब्द नाहीत. म्हणजे हे वाक्य काय आहे? होकारार्थी आहे. मग याचं क्वेश्चन टॅग काय करायचं? जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. म्हणून पहिली बघा, सुरुवातीला वाक्य जशाचं तसं लिहून घ्या. सी इज हॅपीला सी इज हॅपी वाक्य जसेचं तसं लिहायचं. त्यानंतर द्यायचा कॉमा. आता सहाय्यकारी क्रियापद आहे इज आणि वाक्य नकारार्थी करायचं आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. त्यामुळे काय येईल? इजंट. आणि प्रोनाउन काय येईल मग? सी. बघा, इथे जर मुलीचं नाव असतं, जर मीना असतं, रिया असतं, तर त्या नामाऐवजी प्रोनाउन सी आलं असतं. आता वाक्यातील करता सी आहे. प्रोनाउन सुद्धा काय येईल? सीच येईल. सेकंड बघा, दे आर प्लेइंग. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय दिलेले आहे? आर दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? होकारार्थी वाक्य आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. म्हणजे काय करायचं आहे? वाक्य जशास तसं लिहून घ्यायचं. दे आर प्लेइंगला दे आर प्लेइंग. त्यानंतर द्यायचा कॉमा. मग काय होईल? अरंट दे. अरंट दे आणि क्वेश्चन मार्क. बघा, आता थर्ड एक्झाम्पल, यू कॅन स्विम वेल. सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे कॅन. वाक्य आहे आपलं होकारार्थी. क्वेश्चन टॅग काय येईल? नकारार्थी. त्यामुळे वाक्य जशास तसं लिहून घ्या. कॉमा द्या आणि काय येईल मग? नकारार्थी क्वेश्चन टॅग कांट. कांट म्हणजेच कॅनॉट. कांट यू. बघा, सीमा वॉज अब्सेंट येस्टरडे. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे आपल्याला वॉज. वाक्य होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल. म्हणजे काय करायचं मग? पुन्हा वाक्य जशास तसं लिहून घ्यायचं. सी वॉज अब्सेंट येस्टरडे. त्यानंतर द्यायचा कॉमा आणि वॉजंट सी. सी का घेतला आपण? कारण सीमा नाऊन आहे. त्यामुळे आपल्याला प्रोनाऊन काय घ्यायचं आहे? सी घ्यायचं आहे. सीमा नाऊन आहे. त्यामुळे सीमाबद्दल प्रोनाऊन काय येईल? सी येईल. बघा, आय एम अ टीचर. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आलेलं आहे आपला? एम. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब. आता बघा, आय एम अ टीचर हे सेंटेन्स सुरुवातीला जशास तसं लिहून घ्यायचं. त्यानंतर द्यायचा कॉमा. त्यानंतर काय येईल? बघा, आता इथे प्रत्येक आपण काय केलेलं आहे? सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर कांट, अरंट, इजंट घेतलेला आहे. परंतु या सेंटेन्समध्ये एमंट हे होऊ शकत नाही. काय होणार आहे मग? अरंट. बघा मग, अरंट आय. ही विल जॉईन अस टुमारो. सहाय्यकारी क्रियापद काय आलेलं आहे? विल. बघा, मग आता काय करायचं? वाक्य होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल. वाक्य पहिले सुरुवातीला जसेच्या तसं लिहून घ्या. ही विल जॉईन अस टुमारो. त्यानंतर द्या कॉमा. त्यानंतर नकारार्थी काय होईल? क्वेश्चन टॅग विलचं ओंट आणि हिचं प्रोनाउन ही. सुरेश हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. सहाय्यकारी क्रियापद काय आलेलं आहे? ॲज आलेला आहे. सेंटेन्स आपलं वाक्य होकारार्थी आहे. त्यामुळे काय येईल? क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल. पहिले वाक्य ॲज इट इज जशाच्या तसं लिहून घ्या. सुरेश हॅज फिनिश हिज होमवर्क. त्यानंतर द्या कॉमा.
आता नकारार्थी टॅग काय होईल? हॅजंट. आणि सुरेश हे नाऊन आहे, सुरेश बद्दल प्रोनाउन काय येईल? ही. मुलगा असल्यामुळे ही, मुलगी असेल तर सी. ही इज अ गुड स्टुडंट. तो चांगला विद्यार्थी आहे. सहाय्यकारी क्रियापद काय दिलेलं आहे? इज. आणि वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. बघा वाक्य जशास तसं लिहून घ्या. ही इज अ गुड स्टुडंट, त्यानंतर द्या कॉमा आणि काय येईल मग? इजंट ही. बघा हे होते आपले होकारार्थी वाक्याचे नकारार्थी क्वेश्चन टॅग. आता बघा निगेटिव्ह स्टेटमेंट, अफर्मेटिव्ह टॅग. खालील शब्द असलेली वाक्य नकारार्थी समजली जातात. नेव्हर, हार्डली, सेल्डम, लिटल, फ्यू, नोबडी, नो, नथिंग या प्रकारचे शब्द जर वाक्यात आले असतील तर ते वाक्य नकारार्थी समजायचं. बघा आता सी इज नॉट अँग्री, इथे सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट आलेले आहे, सेंटेन्स नकारार्थी झालेला आहे. आपला नियम आहे जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो आणि जर नकारार्थी असेल सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य असतील तर क्वेश्चन टॅग काय होतो? होकारार्थी होतो. म्हणजे वाक्यामध्ये क्वेश्चन टॅगमध्ये नॉट येणार नाही. मग बघा इथे सुद्धा वाक्य जशास तसं लिहून घ्या. सी इज नॉट अँग्रीला सी इज नॉट अँग्री. वाक्य जशास तसं लिहून घ्यायचं, त्यानंतर द्यायचं कॉमा. आता इथे आपलं क्वेश्चन टॅग काय येणार आहे? होकारार्थी येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय घ्यायचं लागेल? फक्त सहाय्यकारी क्रियापद इज घ्यावं लागेल आणि सी. यामध्ये आपल्यामध्ये नॉट येणार नाही, इजंट येणार नाही, कारण वाक्य नकारार्थी आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग काय होईल? होकारार्थी होईल. दुसरं सेंटेन्स बघा. यू कॅनॉट ड्राईव्ह वेल. कॅन या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट आलेला आहे. मग काय करायचं? सेंटेन्स जशास तसं लिहायचं. यू कॅनॉट ड्राईव्ह वेल यानंतर द्यायचा कॉमा आणि काय येईल मग? सहाय्यकारी क्रियापद फक्त कॅन आणि यू. कॅन यू हे झालं आपला क्वेश्चन मार्क. बघा आय एम नॉट अ डॉक्टर. एम या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट आलेला आहे, सेंटेन्स नकारार्थी झालेला आहे. क्वेश्चन टॅग काय होईल? होकारार्थी होईल. मग सेंटेन्स पहिले जशास तसं लिहा. आय एम नॉट अ डॉक्टर, त्यानंतर द्या कॉमा आणि इथे काय येईल मग? एम आय. दे आर नॉट रेडी. इथे सुद्धा सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट आलेले आहे, सेंटेन्स नकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. मग काय लिहायचं? सुरुवातीला आन्सर दे आर नॉट रेडी, सेंटेन्स ॲज इट इज जशास तसं लिहून घ्यायचं, त्यानंतर द्यायचं कॉमा आणि आर दे आर बघा. ही हॅड नेव्हर गिव्हन मनी. इथे बघा हॅड हे आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्ब आणि त्यानंतर नेव्हर. आता आपण वर बघितलेलं आहे नो, नेव्हर यांसारखे जर वाक्यात शब्द आले असतील तर वाक्य काय होतं? नकारार्थी होते. मग आपला क्वेश्चन टॅग काय होईल? होकारार्थी होईल. मग बघा वाक्य जशास तसं लिहून घ्या. ही हॅड नेव्हर गिव्हन मनी आणि त्यानंतर काय येईल? सहाय्यकारी क्रियापद नंतर कॉमा द्यायचं. सहाय्यकारी क्रियापद काय आहे? हॅड आणि त्यानंतर काय आहे? ही हे प्रोनाउन. अगदी सोपं आहे. सी इज हार्डली ड्रायव्हिंग अ कार. बघा इज दिलेला आहे, हे आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे. हार्डली हा शब्द आलेला आहे, हा शब्द वाक्यात आल्यामुळे काय झालं? वाक्य आपलं नकारार्थी झालं. आपल्याला वाक्य जर वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. मग काय करायचं? वाक्य जशास तसं सी इज हार्डली ड्रायव्हिंग अ कार जशास तसं लिहून घ्यायचं, कॉमा द्यायचा आणि इज सी. इज सी, सी हे प्रोनाउन. वाक्यातील करता सी आहे, इथे वाक्यातील करता सी आहे, प्रोनाउन सुद्धा सीच येईल. आता बघा रमेश हॅज नॉट कम एट. यामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट आलेला आहे, वाक्य नकारार्थी झालेलं आहे, क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. बघा मग याचं उत्तर कसं लिहायचं? रमेश हॅज नॉट कम एट, सेंटेन्स जशास तसं लिहून घ्या, त्यानंतर द्या कॉमा. काय आलेलं आहे आपलं? सहाय्यकारी क्रियापद हॅज आणि रमेश
हा रमेश नाऊन आहे, रमेश बद्दल प्रोनाऊन काय येईल? ही येईल, हॅज, ही आणि क्वेश्चन मार्क्स. बघा हे सगळे होते आपले निगेटिव्ह सेंटेन्सचे अफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग. हेल्पिंग व्हर्ब नसेल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वर्तमान काळात डू डज वापरतात आणि साध्या भूतकाळात काय वापरतात? डीड वापरतात. बघा आता हे सेंटेन्स एक दिलेलं आहे, आय लाईक टी. इथे आपल्याला एम, इज, आर यापैकी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाहीये. मग बघा आय लाईक टी इथे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे लाईक, त्यामुळे हा कोणता झालेला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता बघा साध्या वर्तमान काळात डू आणि डज हे दोन सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. आता डू केव्हा येते? जर वाक्यातील करता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाऊन असेल तर मग काय येत असते? डू येत असते. आणि वाक्यातील करता जर ही असेल, सी असेल, इट असेल आणि सिंग्युलर नाऊन असेल तर मग काय कशाचा उपयोग होतो? डजचा उपयोग होतो. बघा तर मग इथे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि वाक्य बघा होकारार्थी आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहे. वाक्य होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग काय होईल? नकारार्थी होईल. बघा मग आय लाईक टी, आय लाईक टीला सेंटेन्स जशास तसं लिहा, आय लाईक टी, कॉमा द्या. आता बघा प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे त्यामुळे डू आणि डजचा उपयोग होतो. आय आलेला आहे त्यामुळे काय होईल? आणि वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपला क्वेश्चन टॅग काय होईल? नकारार्थी होईल, डोंट आय. बघा नेक्स्ट बघा, दे लिव्ह नियर द टेम्पल. इथे सुद्धा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही परंतु इथे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म दिलेला आहे लिव्ह. हे काय आहे? क्रियापदाचं पहिलं रूप आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येते त्यामुळे आता हे वाक्य काय झालेलं आहे? आपलं प्रेझेंट टेन्स मधलं. आणि इथे नकारार्थी शब्द नाही म्हणजे हे वाक्य काय आहे? होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग आपला नकारार्थी येईल. म्हणून काय करायचं आहे? आता याचं उत्तर काय लिहायचं? पहिले सेंटेन्स ॲज इट इज जशास तसं लिहून घ्यायचं म्हणजे दे लिव्ह नियर द टेम्पल. वाक्य जशास तसं लिहून घ्या, त्यानंतर द्या कॉमा. आता काय येईल? वाक्य होकारार्थी असल्यामुळे डोंट दे, दे आलेला असल्यामुळे आपण डू घेतलेलं आहे आणि वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे आपण डोंट दे घेतलेला आहे. हे बघा आता इथे सी वर्क्स हार्ड, इथे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद दिलेले नाही परंतु क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे वर्क आणि इथं क्रियापदाला यस लागलेला आहे. आपल्याला माहित आहे जर क्रियापदामध्ये ही, सी, इट ने सुरुवात झालेली असेल, वाक्यामध्ये जर ही, सी, इट ने सुरुवात झालेली असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लागतो. आता इथं सी आहे त्यामुळे वर्कला यस प्रत्येकी लागलेला आहे. आता बघा या वाक्यामध्ये काय होईल? वाक्य सुरुवातीला जशास तसं लिहून घ्या, सी वर्क्स हार्ड, त्यानंतर द्या कॉमा. आता काय आहे? होकारार्थी वाक्य आहे त्यामुळे आपण काय लिहिणार आहोत? डझंट. नकारार्थी होईल टॅग आपला डझंट सी. बघा आता माय सिस्टर हेल्प्स यू, हे इथे सुद्धा बघा माय सिस्टर सिंग्युलर नाऊन आलेला आहे आणि क्रियापदाला यस लागलेला आहे. वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहे त्यामुळे आता बघा काय घ्यायचं? आणि होकारार्थी आहे. वाक्य ॲज इट इज जशास तसं पहिले लिहून घ्या, माय सिस्टर हेल्प्स यू हे वाक्य जशास तसं लिहून घ्यायचं, त्यानंतर द्यायचा कॉमा. आता बघा इथे काय येईल? डझंट, कारण होकारार्थी आहे वाक्य आणि माय सिस्टर आहे सिंग्युलर नाऊन आहे. माय सिस्टर बद्दल प्रोनाऊन काय येईल? सी, माझी बहीण म्हणजे प्रोनाऊन काय येईल? सी येईल. डझंट सी. ही हेल्प्ड वेल. बघा यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही पण क्रियापदाचं सेकंड फॉर्म आलेला आहे म्हणजे वाक्य काय आहे? सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. आता यामध्ये काय करायचं? वाक्य जशास तसं लिहायचं. ही प्लेड वेल. साध्या भूतकाळामध्ये आपण डीडचा उपयोग करत असतो आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होतो. आता बघा ही प्लेड वेल, इथे ईडी लागलेला आहे क्रियापदाला म्हणजे आपला हे सेंटेन्स झालेला आहे सिंपल पास्ट टेन्स. त्यामुळे काय येईल? मग वाक्य जशास तसं द्या, त्यानंतर कॉमा द्या, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद द्या डीड. वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे काय येईल? डिडंट ही. क्वेश्चन मार्क्स. बघा पायल कंप्लीटेड हर वर्क, यामध्ये सुद्धा कंप्लीट या मेन व्हर्बला ईडी आलेला आहे. काय झालेलं आहे? मग
वाक्य सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद काय घेतो, डीड घेतो. म्हणून वाक्य आता काय करायचं, जशास तसं लिहायचं. पायल कंप्लीटेड हर वर्क. वाक्य जशास तसं, त्यामध्ये कॉमा. वाक्य आपला होकारार्थी आहे त्यामुळे काय येईल, डिडंट सी. पायल आहे नाऊन, त्यामुळे पायल बद्दल आपण प्रोनाऊन काय घेतलेला आहे, सी घेतलेला आहे. बघा बॉईज वॉच द मूव्ही, इथे सुद्धा क्रियापदाला ईडी आलेला आहे. सेकंड फॉर्म ऑफ वर्क सिंपल पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय होईल, आता सेंटेन्सचा आन्सर बॉईज वॉच द मूव्ही. सेंटेन्स जशास तसं लिहून घ्या, त्यानंतर द्या कॉमा. आता बॉईज आहे अनेक वचन आहे आणि वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे इथं डिडंट येईल. अनेक वचन बॉईज बद्दल काय येईल, डिडंट दे. बॉईज या अनेक वचन बद्दल प्रोनाउन काय येईल, दे येईल. दे डिड नॉट विन द मॅच. हे बघा इथं सहाय्यकारी क्रियापद डीड दिलेलं आहे आणि नॉट आलेला आहे, त्यामुळे हे सेंटेन्स नकारार्थी झालेलं आहे. मग आपला क्वेश्चन टॅग काय येईल, होकारार्थी होईल. मग काय होईल, काय लिहायचं, दे डिड नॉट विन द मॅच. सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्या, विन द मॅच पर्यंत लिहा, त्यानंतर द्या कॉमा. आता काय येईल, डीड दे, कारण आपलं सेंटेन्स होकारार्थी आहे त्यामुळे सेंटेन्स नकारार्थी आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग हा आपला होकारार्थी डीड दे. बघा समजलं. मग जर माझे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, आवडत असतील, समजत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला आता बघा तिसरा प्रकार काय आहे, जर लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचे क्वेश्चन टॅग शाल हुई असे होते. अगदी सोपा आहे, यात काहीच बदल करायचा नाही. एकच लक्षात ठेवायचं, वाक्याची सुरुवात ही लेट्सने झालेली असेल. आता बघा लेट्स गो फॉर अ वॉक, लेट्स टेक अ ब्रेक, लेट्स हेल्प द पुअर, या सर्व सेंटेन्सेसमध्ये सुरुवात ही लेट्सने झालेली आहे. त्यामुळे काय करायचं, फक्त वाक्य जशास तसं लिहून घ्यायचं. लेट्स गो फॉर अ वॉक, वाक्य जशास तसं लिहायचं, त्यानंतर द्यायचं कॉमा आणि काय लिहायचं, शॉल वी. शॉल वी झाला आपला आन्सर. इथे सुद्धा बघा लेट्स टेक अ ब्रेक, सेंटेन्स जशा आला तसं लिहून घ्यायचं, काहीच बदल करायचा नाही. पण त्यानंतर कॉमा द्यायचा आणि काय लिहायचं मग, शॉल वी. शॉल वी. इथे सुद्धा बघा लेट्स हेल्प द पुअर, सेंटेन्स जशाच तसं लिहून घ्या. लेट्स हेल्प द पुअर, त्यानंतर द्या कॉमा आणि काय लिहायचं, शॉल वी. शॉल वी. बघा लेट्सने सुरू होणारे वाक्य अगदी सोपे आहे. फक्त लेट्सने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग शॅल वी लिहायचं, शॅल वी येईल. बघा आता एव्हरीबडी, समवन, नोबडी या शब्दांनी सुरू होणाऱ्या वाक्यांचे क्वेश्चन टॅग करताना प्रोनाउन दे वापरतात. जर आता या वाक्यामध्ये एव्हरीबडी, समवन, नोबडी, एनीवन या शब्दांनी सुरुवात झालेली आहे म्हणजे इथं प्रोनाउन काय आलेला आहे, दे हा प्रोनाउन घेतात. या वाक्याबद्दल, या शब्दांबद्दल दे हा प्रोनाउन घेतात. बघा आता एव्हरीबडी इज रेडी, वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. बघा मग एव्हरीबडी इज रेडी, सेंटेन्स जशास तसं लिहून घ्या आणि त्यानंतर द्या कॉमा. आता दे प्रोनाउन असल्यामुळे आपल्याला इजंट दे येणार नाही, काही अरंट दे. अरंट दे. इथे बघा समवन हॅज कॉल्ड यू, इथे बघा सहाय्यकारी क्रियापद आपल्याला दिलेले आहे हॅज आणि वाक्य काय आहे, होकारार्थी आहे. आता बघा याचं काय होईल मग, वाक्य क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. समवन हॅज कॉल्ड यू, सेंटेन्स जशाच तसं लिहून घ्या. समवन हॅज कॉल्ड यू, त्यानंतर द्या कॉमा. आता समवन आपल्याला सांगितलेलं आहे, हे शब्द जर वाक्यात आले असतील तर यांचा प्रोनाउन काय घेतात, दे घेतात. परंतु आता हॅजंट दे येईल का, नाही, हॅवंट दे येईल. म्हणून मग काय होईल, HAVENT हॅवंट दे. नोबडी लाईक्स पेन, आता यामध्ये नोबडी हा शब्द आलेला आहे त्यामुळे सेंटेन्स बघा नकारार्थी झालेला आहे. मग क्वेश्चन टॅग काय येईल,
होकारार्थी येईल. आणि क्रियापदाचं पहिलं रूप आहे लाईक आणि क्रियापदाला यस लागलेला आहे, लाईक्स आहे. बघा मग आता याचं क्वेश्चन टॅग काय होईल? नोबडी लाईक्स पेन. सेंटेन्स जशास तसं लिहून घ्या. आणि आपला ह्या शब्द असले प्रोनाउन काय आहे? दे आहे. मग काय येईल? प्रेझेंट टेन्स मधलं आपलं काय येईल? क्वेश्चन टॅग होकारार्थी आणि प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज सहाय्यकारी क्रियापद येतात. दे प्रोनाउन असल्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल? डू घ्यावं लागेल. म्हणजे काय झालं? डू दे. एनीवन कॅन डू धिस. इथे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे कॅन. बघा एनीवन कॅन डू धिस याचं काय होईल? होकारार्थी वाक्य आहे. क्वेश्चन टॅग काय होईल? नकारार्थी होईल. म्हणजे काय होईल? पहिले वाक्य जशास तसं लिहून घ्या. एनीवन कॅन डू धिस, त्यानंतर द्या कॉमा आणि कांट दे. कारण आपल्याला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे एव्हरीबडी, समवन, नोबडी, एनीवन या शब्दांनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर या शब्दाऐवजी प्रोनाउन काय घेतात? या शब्दांबद्दल दे हा प्रोनाउन घेतात. त्यामुळे बघा इथे हे सगळे आपले सेंटेन्सेस झालेले आहे. बघा आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी किंवा विनंतीवाचक वाक्याचे म्हणजे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट या वाक्याचे क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे? विल यू घ्यायचं आहे, विल यू वापरायचं आहे. बघा आता पहिलं सेंटेन्स आहे क्लोज द डोअर. दरवाजा बंद कर. म्हणजे हा काय दिलेला आहे? ही ऑर्डर दिलेली आहे. या वाक्याला जशास तसं लिहायचं, त्यानंतर द्यायचा कॉमा आणि शेवटी काय लिहायचं? विल यू क्वेश्चन मार्क. प्लीज हेल्प मी. रिक्वेस्ट केलेली आहे, कृपा करून मला मदत करा. प्लीज हेल्प मी. सेंटेन्स जशास तसं लिहायचं आणि समोर काय लिहायचं? कॉमा द्यायचा सेंटेन्स नंतर, त्यानंतर लिहायचं आहे विल यू क्वेश्चन मार्क्स. डोंट मेक नॉईज. आवाज करू नका. काय दिलेली आहे? ऑर्डर दिलेली आहे. काय होईल मग? जशास तसं सेंटेन्स लिहा. डोंट मेक नॉईज कॉमा आणि काय लिहायचं? विल यू. डोंट बी लेट. उशीर करू नकोस. काय होईल? इथे काय दिलेली आहे? ऑर्डर दिलेली आहे डोंट बी लेट. मग काय होईल? क्वेश्चन टॅग डोंट बी लेटला वाक्य जशास तसं, त्यानंतर कॉमा विल यू. अगदी सोपे सेंटेन्सेस होते. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असतील आणि सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्याचे क्वेश्चन टॅग कसे करायचे आपण डिटेल्समध्ये बघितलेले आहे. हे काही सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले आहे. इथे सेंटेन्स आहे व त्याच्यासमोर त्याचा क्वेश्चन टॅग दिलेले आहे. हे सर्व सेंटेन्सचं काय करायचं? स्क्रीनशॉट काढून घ्या. याचं नियमित वाचन करा म्हणजे तुमची क्वेश्चन टॅग बद्दल चांगली प्रॅक्टिस होईल. थँक्यू.